नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाइज या ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सरासरी पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाचा टॉपिक असेल, कारण याच्या बेसिसवर आपल्याला समोरचे टॉपिक शिकायचे आहे, जसं की काळकाम वेगमध्ये सरासरीचं काम पडते। त्याच्यानंतर ज्यावेळेस बी आपण टक्केवारी सोडवेल त्यावेळेस बी सरासरीचं काम पडते, किंवा मग आपण सरळ व्याज वगैरे असेल तर त्यामध्ये बी आपल्याला सरासरीचं काम पडते। वायवारी असेल त्याही टॉपिकमध्ये आपल्याला सरासरीचं अतिशय महत्त्व आहे, कारण त्याच्यानुसार आपण काय आहे, एक बेस आहे। हा बेस जर तुमचा पक्का झाला तर तुम्हाला समोरचे टॉपिक जे आहे ते समोरचे टॉपिक अतिशय कमी वेळामध्ये तुम्हाला सोडवता येतील। त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे सरासरी। केअरफुली लक्ष द्या, आपण चालू करूया। आपण वेळ न वाया घालवता चालू करूया। ओके, चला। टाईप क्रमांक पहिला पहा। सर्वात एकदम बेसिक पासून आपण घेणार आहोत, म्हणजे बेसिक पासून जर स्टार्ट केलं तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम जाणार नाही। पहा, पहिला प्रश्न आहे, 1, 2, 3 याप्रमाणे 19 पर्यंतच्या संख्यांची सरासरी किती, अशा पद्धतीचं उदाहरण आहे। मग पहा, लक्ष द्या, सरासरीचं पहिलं सूत्र पहा लक्षात काय, पहिली संख्या प्लस शेवटची, एक मिनिट, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागीला 2। ओके, हा सूत्र आहे। मग पहिली संख्या कोणती आहे याच्यामध्ये, 1 प्लस शेवटची संख्या 19 भागीला 2। मग याला सोडवा, 19 आणि 1 झाले 20, 20 भागीला 2। मग या 2 न वर भाग जातो, बे एक बे, आणि हे 0 0, म्हणजे उत्तर किती आलं, 10। 10 ही सरासरी असेल। ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, टाईप क्रमांक पहिल्यामधलं उदाहरण क्रमांक 2, 1, 2, 3, 4 याप्रमाणे 51 यांची सरासरी किती, अशा पद्धतीचं उदाहरण आहे। मग सूत्र तोच, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागीला 2। पहा, 51 आणि 1 52, 52 भागीला 2, बेदोनी 4 उरला 1, बेसकम 12, म्हणजे 26 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे। ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो। आता विद्यार्थी मित्रांनो, टाईप क्रमांक 2 पाहणार आहोत। पहा, पहिल्या 27 समसंख्यांची सरासरी किती, अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। पहा, आता पहिल्या ज्यावेळेस बी उल्लेख होईल, पहिल्यापासून जर उल्लेख होईल तर त्याची अतिशय शॉर्ट ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे। ओके, अतिशय शॉर्ट ट्रिक। तर हीच ट्रिक तुम्ही तिथं अप्लाय करायची। ज्यावेळेस पहिल्या 27 समसंख्यांची सरासरी अशा पद्धतीने विचारलं, पहिली कोणती असो, पण स्टार्टिंग कुठून झाली पाहिजे, तर पहिल्या संख्येपासूनच झाली पाहिजे, असं पहिल्या नावापासून झाली पाहिजे। मग पहिल्या 27 संख्यांची सरासरी, समसंख्यांची सरासरी, तर लक्ष द्या, ही जी संख्या असते त्याच्यात 1 प्लस करून टाकायची, म्हणजे 27 प्लस 1 बरोबर 28। एवढी शॉर्टकट ट्रिक आहे। 28 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण क्रमांक 4 पाहणार आहोत, टाईप क्रमांक 2 मधलं, पहिल्या 51 समसंख्यांची सरासरी किती। पहा, काय करायचं आहे, पहिल्यापासून उच्चार झाला आणि समसंख्या दिलेली असेल तर या संख्येत 1 प्लस करायची, म्हणजे 51 आणि 1 किती झाले, 52। 52 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ट्रिक्स आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा। ओके, चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा, म्हणजे त्यांचाही फायदा झाला पाहिजे। सोबतच आपण काय करणार आहोत, इथून आता आपण मॉडरेट लेवलकडे जाणार आहोत। अतिशय, आता समजा हे बेसिक लेवलचे क्वेश्चन असतील, आज बेसिक लेवलचे क्वेश्चन आहे, समोर आता थोडे मॉडरेट येईल, नंतर हाय लेवल, अशा पद्धतीने आपण घेत असतो विद्यार्थी मित्रांनो। चला तर मग समोरचे उदाहरण पाहू। आता विद्यार्थी मित्रांनो, आपण टाईप क्रमांक 3 पाहणार आहोत। त्याच्यामधलं 5वं उदाहरण समजा। पहा, पहिल्या 49 विषम संख्यांची सरासरी किती, अशा पद्धतीचा प्रश्न आहे। त्याच्यासाठी अतिशय शॉर्ट ट्रिक आहे। ओके, पहा, ज्यावेळेस पहिल्यापासून उल्लेख झाला, कधीही प्रश्नाचा उल्लेख पहिल्यापासून झाला आणि त्याच्यानंतर विषम संख्या विचारल्या आपल्याला, मग लक्ष द्या, याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल। आता याचं उत्तर काढण्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या, हीच संख्या जी आहे त्यांची सरासरी असेल, हीच संख्या त्याची सरासरी असेल, म्हणजे 49च आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। ओके, मग पहिली, आता जर तुम्हाला हे शॉर्टकट ट्रिक्स नाही समजली असेल
तर मी तुम्हाला याच्यापेक्षा थोडंसं लॉंग म्हणजे याचा कन्सेप्ट क्लिअर करून देतो. मित्रांनो, या उदाहरणाची कन्सेप्ट तुम्हाला मी समजून सांगतो. उत्तर 49च असेल. ज्यावेळेस मी पहिल्यापासून उल्लेख होत असेल आणि विषम संख्या विचारली असेल तर हीच संख्या सरासरी येते. कशा पद्धतीने येते मी तुम्हाला समजून सांगतो. पहा, आता हे 49 आहे. ओके, विषम संख्या काढायच्या आहे पहिल्या 49 संख्यांची. मग हे पहिल्या 49 विषम संख्या कोणत्या आहे? याला गुणीला 2 करायचं. याला 2 गुणीला केलं तर याचं उत्तर किती येते? 9 दोन्ही 18, 8 हातच्याला 1, 4 दोन्ही 8 आणि 1 9. ओके, 98. मग 98 मधून 1 वजा करायची. किती उरतात? 97. मग लक्ष द्या, हे 97 उरलेलं आहे. मग ही शेवटची संख्या असेल 97. 97 ही संख्या कोणती आहे? ही शेवटची विषम संख्या आहे. मग पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागीला 2 अशा पद्धतीने आपण करत असतो. मग हे 98 भागीला 2 येईल. तर लक्ष द्या, 2 1 2, 2 चौक 8 उरला 1, 2 9 18 आला 49. मग एवढी मोठी स्टेप करत बसण्याचं काम आहे का? नाही. तर इथं लक्षात ठेवायचं, पहिला विचारलं आणि त्याच्यानंतरची संख्या कोणती दिली आपल्याला? विषम दिली. तर हीच संख्या त्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं. एवढी मोठी स्टेप करत बसण्याचं काम नाही, एवढी मोठी कन्सेप्ट लक्षात ठेवण्याचं काम नाही. ओके, आता त्यानंतरचं उदाहरण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण. मग पहा, पहिल्या 348 विषम संख्यांची सरासरी विचारलेला आहे. मग एवढी मोठी स्टेप करण्याचं काम नाही. आपण अतिशय शॉर्ट ट्रिक्सनं आपण आत्ताच पाहिलेल्या कशा पद्धतीनं ज्यावेळेस पहिला विचारलं आणि विषम विचारलं तर हीच संख्या त्या प्रश्नाचं उत्तर असेल. काहीच करायचं नाही, हे ऑप्शन शोधायचं. 348 ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. काहीच करायचं काम नाही. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो, टाईप क्रमांक आपण 4 पाहणार आहोत. पहा, थोडासा टाईप चेंज झालेला आहे. आपल्याला कशा पद्धतीने याला सोडवायचं आहे तर लक्ष द्या. 240 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी विचारलं. पहा, याच्यापूर्वी जे गणित विचारलं होतं, उदाहरण विचारलं होतं, ते थोडा वेगळा होता. आता हा उदाहरण थोडा वेगळा आहे. पहा, 240 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी विचारलेला आहे. म्हणजे पहिली विषम संख्या कोणती राहते? 1. शेवटची संख्या विषम संख्या कोणती आहे? मग या 240 ही समसंख्या आहे, परंतु याच्या नंतरची न घेता आपल्याला याच्या अगोदरची घ्यावी लागेल. म्हणजे 239 घ्यावी लागेल. ओके, आणि छेदात 2 म्हणजे पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागीला 2. ओके, हे 1 आहे. ओके, हा, तर लक्ष द्या. आता हे किती झाले? 239 प्लस 1 240 भागीला 2. मग इकडं भाग दिला आपण. 2 1 2 दोन्ही 4 हा 0 कट केला, इथं लिहिला. 120 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या समोरचं उदाहरण आपण पाहणार आहोत. पहा, 8व्या क्रमांकाचं उदाहरण आहे. टाईप क्रमांक 4. 531 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी किती? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर याच्यापूर्वी जी पद्धत वापरली त्याच पद्धतीने सोडवायचा आहे. पहिली विषम संख्या कोणती आहे? 1. ओके, आणि ही विषम संख्याच आहे म्हणून हीच संख्या घ्यायची. याच्यापूर्वी आपण समसंख्या पाहिली होती, त्याच्या अगोदरची घेतली होती, परंतु हीच संख्या विषम संख्या 531 ॲज इट इज भागीला 2. मग याला सोडवायचं आहे. तर हे झाले 532 छेदात 2. मग भाग द्या. 2 दोन्ही 4 उरला 1 बेसखम 12 उरला 1 बेसखम 12. 266 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ओके, टाईप क्रमांक 5वा आता आपण पाहणार आहोत. त्याच्यामधलं 9वं गणित. ओके, पहा, 700 पर्यंतच्या समसंख्यांची सरासरी किती? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आपलं सूत्र काय? पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागीला 2. मग पहिली समसंख्या कोणती आहे? 1 नाही. ओके, 1 ही समसंख्या नाही. मग 2 ही पहिली समसंख्या आहे. प्लस आता हीच समसंख्या 700 ही समसंख्याच आहे ना. मग 700 भागीला 2. मग याला सोडत असताना पहा, हे झाले 702. ओके, छेदात 2. मग इकडं भागा. बेसखम बेत्रिक 6 उरला 1 बेपंच 10 बेक बे. 351 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. कोणतीही संख्या विचारली, एकदा बेसिक आपलं कंप्लीट झालं तर तुम्ही कोणत्याही प्रकारची सरासरी काढू शकता, त्यांची बेरीज काढू शकता, त्यांच्या बेरजेतील फरक काढू शकता, किंवा मग त्या बेरजेमधली लहान संख्या कोणती, मोठी संख्या कोणती, अशा पद्धतीचे सर्व उदाहरण आपण स्टेप बाय स्टेप क्लिअर करणार आहोत. ओके, आजचं बेसिक लेक्चर आहे.
अतिशय महत्वाचं लेक्चर आहे. एकदा बेस पक्का झाला म्हणजे आपण समोरचे सर्व काही उदाहरणं सोडवू शकतो. ओके, आजच्या लेक्चरमधलं शेवटचं उदाहरण आहे. पहा, लक्ष द्या. 289 पर्यंतच्या समसंख्यांची सरासरी किती, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. पहा, आता पहिली संख्या कोणती आहे, 2 असते आणि शेवटची संख्या पहा. आता ही विषम संख्या आहे, तर याच्या अगोदरची संख्या घ्यायची. ओके, म्हणजे 288 आपण इथं घ्यायची. ओके, आणि भागीला 2. मग लक्ष द्या, इथं पहा, इथं बेरीज करा. 288 प्लस 2 म्हणजे 290 भागीला 2. बेक बे बेचोक 8 उरला 1 बेपंच 10 145 ऑप्शनमध्ये शोधा. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. आता विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फक्त या सूत्रावरचे उदाहरणं पाहिलेले आहे. म्हणजे पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागीला 2. ओके, आता हे बेसिक लेक्चर होतं, परंतु अतिशय महत्वाचं. बऱ्याचशा जणांना याच्यामध्ये कन्फ्युजन राहते. मग पहिली समसंख्या कोणती घ्यायची, पहिली विषम संख्या कोणती घ्यायची, अशा पद्धतीचे उदाहरणं हे बऱ्याचशा मुलांना कन्फ्युजन करतात एक्झाममध्ये. आणि पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचं लेक्चर आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण याच्यावर 1-2 उदाहरणं तरी आपल्याला पेपरमध्ये येतातच. ओके, चला तर मग भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये ॲडव्हान्स लेवलचे काही क्वेश्चन घेऊन. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा. चला भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.